तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये ईश्वरीने आपलं कर्तव्य पूर्ण करत रमाकांत काकांना घरी परत आणलेलं असतं. आणि फक्त घरीच परत आणलेलं नसतं, तर अर्णवच्या मनामध्ये इथे आता प्रेमाची भावनासुद्धा निर्माण केलेली असते. अर्णवच्या मनातला रमाकांत काका आणि सुप्रिया या दोघांबद्दलचा जो काही गैरसमज असतो, तो सुद्धा ईश्वरीने खूपच छान पद्धतीने दूर केलेला असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी रमाकांत काकांना खूपच छान पद्धतीने धूमधडाक्यामध्ये इथे आता पुन्हा एकदा राज शिर्केंच्या घरी घेऊन येते. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरीचं कारस्थान सगळ्यांच्या समोर उघड करत वल्लरीला जेलमध्ये पाठवलेलं असतं. धुमाळने वल्लरी विरोधातले पुरावे अर्णव ईश्वरीला देत वल्लरीला पूर्णपणे प्लॅनमध्ये अडकवलेलं असतं. आणि त्यामुळे इथे आता अर्णवच्या आईवडिलांचा, रमाकांत काका आणि सात्विका यांचा संसार उद्ध्वस्त करण्याच्या मागे, सुप्रियाचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याच्या मागे जर कुणाचा हात असेल तर तो वल्लरीचा हात असल्याचं अर्णवच्या लक्षात येताच अर्णवने इथे आता जेलचा रस्ता वल्लरीला दाखवलेला असतो. तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी राम मंदिरामध्ये गेलेली असते पूजा करण्यासाठी. आणि तिथे आता पूजा करण्यासाठी गेल्यानंतर त्या ठिकाणी रमाकांत काका दिसलेले असतात. रमाकांत काका दिसल्यानंतर ती म्हणत असते की यांना तर मी कुठेतरी बघितलंय. हे कोण आहेत? हे अर्णव सरांचे बाबा आहेत का? तिने आता अर्णवच्या वडिलांना, रमाकांत काकांना ओळखलेलं असतं. ती त्यांना शोधत शोधत सगळीकडे जाते. सापडत काय नाही तिला, पण ती विचार मात्र करत असते की ते अर्णव सरांचेच बाबा होते. कदाचित ते जर सापडले तर सत्याचा उलगडा होऊ शकतो. त्यांच्या आणि माझ्या आईबद्दल जो काही अर्णव सरांचा घरातल्या लोकांचा गैरसमज झाला आहे, तो गैरसमज आपण दूर करू शकतो. तेव्हा ईश्वरी इथे आता तोच विचार करत असते. वल्लरीला कळलेलं असतं की इथे आता ईश्वरीने रमाकांतला बघितलेलं आहे. ती रमाकांतला शोधण्याचा जरूर प्रयत्न करणार. अर्णवच्या मनातला रमाकांतबद्दलचा राग जर बाजूला झाला तर तो ईश्वरीची मदत करेल आणि पुरावे जमा करण्याचा प्रयत्न करेल. त्याच्या वडिलांबद्दल आणि त्या सुप्रियाबद्दल नक्की कुणी गैरसमज पसरवला याचा शोध जर अर्णवने घ्यायला सुरुवात केली तर माझं मात्र काही खरं नाही. मला ही आग अशीच आता चालू ठेवायला हवी. तेव्हा इथे आता अर्णव म्हणत असतो की माझा ह्या दोघांवरती खूप राग आहे. जोपर्यंत मला पुरावे देत नाही ना सुप्रिया आणि रमाकांत निर्दोष असल्याचे, तोपर्यंत मी सुप्रियावरती सुद्धा विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे ईश्वरी आता रमाकांतला शोधण्यासाठी खूप जास्त प्रयत्न करत असते. वल्लरी तिला डिस्ट्रॅक्ट करण्याचा अतोनात प्रयत्न करते की तू कसला विचार करतेस ग. तिला वाटत असतं हिने रमाकांतला घरी परत आणायला नको. तेव्हा ती ईश्वरीला डिस्ट्रॅक्ट करत असते. पण ईश्वरीसुद्धा तिला सडेतोड उत्तर देऊन बोलती बंद करून टाकते. सकाळी उठल्या उठल्या ती पुन्हा त्या राम मंदिरामध्ये जाते आणि तिथे जाऊन ती रमाकांत काकांना शोधण्याचा प्रयत्न करत असते. एका काकांना रमाकांत काकांचा फोटो दाखवून ती म्हणत असते, तुम्ही यांना पाहिलंत का? ते इथे आले होते, साधूसारखे दिसत होते. तेव्हा ते म्हणतात की नाही, जरी पण आले असतील तरीसुद्धा यांच्याबद्दल फारसं काही माहिती नाही. आले असतील आणि निघून गेले असतील. तेव्हा ते म्हणते की कुठे गेले असतील, काही सांगा ना. ते म्हणतात की इथे देवाने तुमची भेट घडवली होती ना, मग आता पुन्हा देवच तुमची भेट घडवून आणेल. तुम्ही नक्की त्यांना भेटाल. जे काही तुमच्या मनात आहे ते पूर्ण होईल. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की आता कुठे शोधू मी तुम्हाला? तुम्ही भेटला असतात तर बरं झालं असतं. कसं नाही, ते आता ईश्वरी जाताना तिकडून आता काका येताना तिला दिसतात. एका दुसऱ्या मंदिराच्या बाहेर रमाकांत काका हे आता बसलेले असतात.
ईश्वरी त्याच मंदिरामध्ये गेलेली असते आणि तिथे ती रमाकांत काकांना भेटते. रमाकांत काकांना ती आपली ओळख करून देते. अर्णव राजशिर्केची बायको. तेव्हा रमाकांत काकांचा ऊर भरून येतो. अर्णव अंजली दोघांची लग्न झाली आहेत. अंजलीला बाळ झाले. अर्णवचं एका गुणी मुलीबरोबर लग्न झाले. माझी मुलं सेटल आहेत. अर्णवचा इतका मोठा सात्विक फॅशनचा इथे आता बिझनेस आहे. या सर्व गोष्टी ईश्वरी जेव्हा रमाकांत काकांना सांगते ना, तेव्हा रमाकांत काकांचा ऊर आनंदाने भरून येतो. आपल्या मुलांचं सगळं काही चांगलं आहे, सुखी आहे हे ऐकून त्यांना बरं वाटतं. माझ्याबद्दलचा राग अजून त्यांच्या मनामध्ये असेल ना, तेव्हा ईश्वरी म्हणते थोडा थोडा राग आता कमीही झाला आहे. तो राग जेवढा होता तेवढा आता नाही आहे. अर्णव सर आता समजूतदार झालेले आहेत. तुमची बाजू एकदा का त्यांना समजली तर ते तुमचा राग करणार नाही असं ईश्वरी म्हणते. पण आधी त्यांच्या मनातला तो गैरसमज दूर करायला हवा. तेव्हा रमाकांत काका म्हणतात, तुलासुद्धा मी चुकीचाच वाटतो का? मी खरं सांगतो तुला ईश्वरी, सूनबाई, मी काही चुकीचं केलेलं नाही आहे. मी एकदम माझ्या बायकोबरोबर प्रामाणिक होतो. माझं सात्विकावरती खूप जास्त नितांत प्रेम होतं. तिच्याशिवाय मी कधीच कुठल्या मुलीकडे, बाईकडे नजर वर करून किंवा वाईट नजरेने बघितलेलं नाही. पण कुणी आमच्या सुखी संसाराला दृष्ट लावली मला खरंच कळत नाही आहे. तिच्या मनात इतका मोठा गैरसमज कसा काय पसरला? कुणीतरी आम्हाला फसवण्याचा प्रयत्न केला. त्या दिवशी काय झालं ते सांगतो. मला चहा देण्यात आला होता. तो चहा मी घेतला, अर्धवटच घेतला आणि मला गुंगी यायला लागली. आणि ती साधी इनोसंट मुलगी इंटरव्ह्यूला आली होती. गरीब घरातली मुलगी होती, गरजू होती आणि ती इंटरव्ह्यूला आली होती. पण तिला कुणीतरी चुकीचा पत्ता दिला होता. ती म्हणाली की त्या माणसांनी तर मला हाच ॲड्रेस दिला, मला इथेच यायला सांगितलं. मी म्हणालो तू चुकीच्या पत्त्यावरती आली आहेस, तू इथून निघून जा. आणि मी तिला जायला सांगितलं. तेवढ्यात मला चक्कर आली. त्या बिचारीने माणुसकी म्हणून फक्त मला आधार दिला. आणि काय झालं, माझ्याबरोबरीने तीसुद्धा खूप जास्त बदनाम झाली. मला ह्या गोष्टींचा राग यायला लागला की कुणीतरी स्वतःच्या स्वार्थासाठी खूपच नीच काम केलेलं आहे. ते मला तेव्हाच कळलं होतं जेव्हा मीडियाने येऊन आमचे फोटो क्लिक करून चुकीच्या पद्धतीने ते व्हायरल केले होते. तेव्हा ईश्वरी म्हणते तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठीच तर मी इथे आली आहे. ते म्हणतात पण मी आता परत येणार नाही, मी माझा मार्ग निवडला आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते तुम्ही तुमचा मार्ग निवडलात, पण आत्तापर्यंत तुमच्या मनातून तुमचा झालेला अपमान, तुमची झालेली बदनामी गेली का? तुमच्याबद्दल तुमच्या मुलाच्या, तुमच्या कुटुंबाच्या मनामध्ये जो काही गैरसमज आहे तो जायला नको का? तुम्ही जर निर्दोष आहात तर तुमची ती प्रतिमा त्यांच्यासमोर यायला नको का? आणि तुमच्याबरोबर जी मुलगी बदनाम झाली होती ना, ती माझी आई होती. हो सर, ती माझी आई होती बाबा. त्यामुळे मला माझ्या आईलासुद्धा अर्णव सरांच्या इथे नजरेतून मला त्यांना निर्दोष करायचं आहे. हा बघा तो फोटो जो व्हायरल झाला होता, ही माझी आई आहे आणि तीसुद्धा निर्दोष आहे. तेव्हा तुम्ही जर आलात तर मी तुमच्याबद्दलचा असलेला राग, गैरसमज दूर करेन. पण तुम्हाला माझ्याबरोबर थोड्या दिवसांसाठी का होईना पण यावं लागेल. प्लीज प्लीज काका, नाही म्हणू नका. आणि तेव्हा रमाकांत काका ईश्वरी बरोबर यायला तयार होतात. पण ईश्वरी आधी त्यांना घरी घेऊन जात नाही. ईश्वरी आधी त्यांना आपल्या घरी घेऊन जाते, म्हणजे सुप्रियाच्या घरी घेऊन जाते आणि म्हणते काही दिवस तुम्हाला इथेच राहायचं आहे, बाजूच्या घरामध्ये राहा. तुम्ही बाजूच्या घरामध्ये राहिलात तरीसुद्धा चालेल. तेव्हा सुप्रिया त्यांना भेटते आणि म्हणते की तुमच्याबरोबर माझीसुद्धा बदनामी झाली, त्यामुळे तुमच्या बायकोने आत्महत्या केली. आणि हे ज्या कोणी बाईने केलं आहे ना, ती बाई कोण आहे हे मला बरोबर माहिती आहे. तेव्हा ते म्हणतात की ती जी कोणी बाई आहे ना, तिला मी कधीही माफ करणार नाही. तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा नक्की मिळेल. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काकांनी तिला इथे तळतळाट दिलेला असतो. तिचं आयुष्यात कधीही काहीही चांगलं होणार नाही आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणते की आपल्याला एक युक्ती करायची आहे. ईश्वरी आता त्यांना प्लॅन समजावून सांगते आणि घरी येते. अर्णव म्हणतो मी सिंदर कुठे गेली होतीस? ती म्हणते कुठे नाही, माझं महत्त्वाचं काम होतं, मी तिथे गेले होते, मी आईला भेटायला गेले होते.
आणि त्यानंतर इथे आता ईश्वरी म्हणते की मला असं काहीतरी करायला हवं जेणेकरून अर्णव सरांच्या मनातून त्यांच्या वडिलांबद्दलचा आणि माझ्या आईबद्दलचा राग निघून जाईल आणि ते मला मदत करतील. ईश्वरी म्हणते सर, कधी जर तुमचे बाबा तुम्हाला भेटले, ते जर परत आले तर तुम्ही त्यांना माफ कराल का, घरामध्ये घ्याल का? तेव्हा अर्णव म्हणतो अजिबात नाही. त्या माणसाचं नावसुद्धा काढू नकोस. मी सिंदूर किती वेळा सांगितलं आहे. त्याच्यामुळे आणि त्या बाईमुळे माझ्या आईने आत्महत्या केली आहे, तुला माहिती आहे. पुन्हा तुला वाईट वाटेल, मी असं काहीतरी बोलेन ज्याने तुला वाईट वाटेल, तेव्हा तू प्लीज प्लीज गप्प राहा. आणि तेव्हा इथे ईश्वरी म्हणते ठीक आहे, आता असं काहीतरी करावं लागेल जे करून मला अर्णव सरांच्या मनातला राग बाजूला करावा लागेल. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर ठीक आहे, उद्या सकाळी तुम्हाला ऑफिसला जायचं आहे, तुम्ही झोपा. अर्णव आता झोपतो, सकाळी ऑफिसला जातो आणि तेव्हा तिथे एक साधी सिंपल मुलगी साडी नेसून इंटरव्ह्यूला आलेली असते. तेव्हा अर्णवच्या कॉफीमध्ये गुंगीचं औषध मिक्स केलेलं असतं आणि तेव्हा अर्णव आता इंटरव्ह्यू घेणारच असतो, पण तेवढ्यातच त्याला चक्कर येते. ती मुलगी त्याला सावरते आणि मग काय होतं, ती मुलगी सावरत असताना मीडियावाले तिथे येतात आणि फोटो क्लिक करतात. आता हा सगळा ईश्वरीच्या प्लॅनचा भाग असतो. ते मीडियावाले नसतात, ते ईश्वरीने आता ओळखीची काही माणसं बोलावलेली असतात आणि इथे फक्त दाखवण्यापुरतं ते फोटो काढलेले असतात. तेव्हा मीडियावाले फोटोज काढतात आणि नंतर ईश्वरीला तो फोटो दाखवला जातो. ईश्वरी म्हणते सर, हे सगळं काय आहे सांगा ना, हे सगळं काय आहे, कोण आहे ही मुलगी आणि तुम्ही या मुलीबरोबर काय करताय? इंटरव्ह्यूच्या नावाखाली हे सगळं करताय का तुम्ही? अर्णव म्हणतो मी सिंदूर, हे सगळं खोटं आहे, मला फसवलं आहे कुणीतरी, असं काहीही घडलेलं नाही आहे आणि ही मुलगी तर इनोसंट आहे. खरं सांगतो, हिने काहीही चुकीचं केलेलं नाही आहे. ती बिचारी तर इंटरव्ह्यूला आली होती, मी खरंच सांगतो आहे, इथे काहीही चुकीचं घडलेलं नाही. मी तर इथे माझं काम करत होतो. ती मुलगी इथे कशी आली मला खरंच काही कल्पना नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते सर, मला माहिती आहे हा फोटो खोटा आहे आणि हे सगळं खोटंच आहे. तो म्हणतो तुला कसं माहीत? ईश्वरी म्हणते कारण हे सगळं मीच तर घडून आणलं आहे ना, सगळं काही मीच घडून आणलं आहे. कारण का तर मला तुम्हाला हे दाखवून द्यायचं होतं, जसं तुम्हाला फसवलं असेल तसंच तुमच्या बाबांना देखील फसवलं असेलच ना, बरोबर ना? आता हा फोटो तुम्ही बघितलात, याच्यामध्ये तुम्ही त्या मुलीच्या खांद्यावरती डोकं ठेवलं, पण कधी तुम्ही बेशुद्ध झालात तेव्हा. मग तुमच्या वडिलांनीसुद्धा फक्त माझ्या आईच्या खांद्यावरती डोकं ठेवले, कधी ते बेशुद्ध झाले तेव्हा. तेव्हा आता तुम्ही विनाकारण तुमच्या इथे आता वडिलांना चुकीचं समजू नका. जसं आता तुम्हाला फसवलं गेलं तसं त्या वेळेला कुणीतरी मुद्दामून तुमच्या वडिलांनासुद्धा फसवलं असेल ना, पण त्याचबरोबर माझी आईसुद्धा त्याच्यामध्ये भरडली गेली, विनाकारण तिची बदनामी झाली. इंटरव्ह्यूला गेलेल्या मुलीला इथे बदनामी सहन करावी लागली, आपल्याच लोकांपासून लपून राहावं लागलं. याचा विचार तुमच्या मनामध्ये का आला नाही की आपल्या वडिलांना देखील कोणीतरी बदनाम केलं असेल आणि त्या धसक्याने तुमच्या आईने आत्महत्या केली, पण त्याचा दोष रमाकांत काकांना आणि माझ्या आईला का? उलट त्यांच्या विरोधात तर हे षडयंत्र कुणीतरी रचलं होतं. तेव्हा अर्णवला आपल्या चुकीची जाणीव होते. त्याला कळतं की माझ्या बाबतीत जसं घडलं तसं माझ्या वडिलांच्या बाबतीत घडलं असेल तर त्यांच्यावरती किती मोठा अन्याय झालेला आहे, सुप्रियावरती किती मोठा अन्याय झाला आहे याची जाणीव त्याला झालेली असते. तो म्हणतो मी सिंदूर बरोबर बोलतेस तू, माझ्या वडिलांनासुद्धा असंच कुणीतरी फसवलं असेल. हा फोटो चुकीचा नसेल, पण मी त्याला चुकीचं समजलो, त्यासाठी मला माफ कर. तेव्हा इथे ईश्वरी धूमधडाक्यामध्ये आता रमाकांत काकांना घरी घेऊन येते. तो म्हणतो माझे बाबा जर मला भेटले तर मी त्यांना सॉरी म्हणेन आणि त्यांना निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न करेन. तेव्हा ईश्वरी म्हणते की तुमचे बाबा आहेत आणि उद्या ते घरी येत आहेत. तेव्हा ईश्वरीने धूमधडाक्यात इथे आता त्यांचं स्वागत केलेलं असतं. राजे शिर्केंच्या घरामध्ये अर्णव जातो आणि आपल्या वडिलांना मिठी मारतो. तेव्हा अर्णव आणि ईश्वरी दोघेजण मिळून आता धुमाळला शोधून काढतात आणि धुमाळला पकडल्यानंतर अर्णव म्हणतो की तुझं नाव कुठेही येणार नाही, तू फक्त मला सांग हे सगळं तू जे काही केलंस ते कुणाच्या सांगण्यावरून केलंस. धुमाळने आता शब्द घेतलेला असतो अर्णवचा,
वल्लरीच्या विरोधातले सगळे फोटो व्हिडिओज आता अर्णवला दिलेले असतात. खरी गुन्हेगार वल्लरीचा असल्याचं अर्णवला समजताच अर्णव घरी येतो आणि सगळ्यांसमोर वल्लरीला एक्सपोज करतो. वल्लरीच्या विरोधातले पुरावे सगळ्यांना दाखवतो आणि वल्लरीला जेलचा रस्तासुद्धा दाखवतो.